नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मराठी विषयाचा इयत्ता 10वी साठीचा बोलतो मराठी या पाठाचं आज अभ्यास करणार आहोत। पान नंबर 2 बोलतो मराठी दुसरा धडा आहे डॉक्टर नीलिमा गुंडी। डॉक्टर नीलिमा गुंडी विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर नीलिमा गुंडी या पाठाच्या लेखिका असून मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका। त्यांची अक्षरांचा देव निरागस हे बालसाहित्य प्रकाशित आहे, तर देठ जगण्याचा रंगाचा थवा हे ललित लेख संग्रही प्रकाशित आहे। भाषा प्रकाश, भाषाभ्यान, शब्दांची पाठ हे भाषाविषयक लेख संग्रह असे त्यांचे जवळपास 35 पुस्तके प्रकाशित आहेत। 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 12 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी काम केले। विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त मराठी अभ्यास परिषदेच्या कार्यवाहीपदीही ते कार्यरत आहेत आणि त्यांचा आभाळाचा फळा व कानामात्रा या काव्यसंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे। अशा लेखिका, भाषातज्ञ डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा बोलतो मराठी हा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे। या पाठाचा सारांश सुरुवातीला दिलेला आहे तो असा आहे की मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले। व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो। आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते। विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपल्याला समजून घेण्यापूर्वी आपल्याला थोडंसं भाषा आपण सारखं शब्द करतोय, मग ही भाषा काय आहे तर आपण आपल्या व्यवहारात तर याचा वापर करतोय। भाषेमुळेच तर आपलं संपूर्ण जग सामावून गेलेले आहे। भाषेमुळेच आपण विचारांची आदानप्रदान करू शकतो, एकमेकांशी संवाद साधू शकतो, बोलू शकतो। आपल्याला अभिव्यक्तीचं माध्यम म्हणजे ही भाषा होय, लक्षात घ्या। परंतु ही भाषा ही काही परमेश्वराने निर्माण केलेली नाही। अगदी एक कणा अणुरेणूच्या कणापासून भाषेमध्ये शब्द आहेत आणि ते अगदी आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्रांपर्यंत ही भाषा सामावलेली आहे। पण ही सृष्टी निर्माण करणारा परमेश्वराने मात्र काही भाषा निर्माण केलेली नाही आहे बरं का। तर भाषेची निर्मिती ही समाज निर्मिती आहे, समाजाने निर्माण केलेली आहे। आणि म्हणूनच आपल्या लक्षात येईल की मराठी भाषिक लोक वेगळे असतात, गुजराती भाषिक, कारण गुजरात या राज्याने गुजराती भाषा निर्माण केलेली आहे। त्या प्रदेशाची, त्या समाजाची, मराठीमध्ये सुद्धा कोकणी भाषा वेगळी, विदर्भातली भाषा वेगळी, अशी समाजाने निर्माण केलेली ही भाषा असते। पण आज आपल्याला इथे आपल्या मातृभाषेचा म्हणजे मराठीचा अभ्यास करायचा आहे। मराठी भाषा समजून घ्यायची आहे। मग मातृभाषा ही कशी ठरली जाते तर मातृभाषा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ज्या कुटुंबामध्ये जन्म होत असतो त्या कुटुंबाची जी भाषा असते ती त्याची मातृभाषा असते। आपण इथे गृहीत धरूया की मराठी ही आपली मातृभाषा आहे सगळ्यांची, असं आपण इथे गृहीत धरून आपण ह्या पाठाचं विश्लेषण बघूया। आता मी पाठाचा एक घटक, एक मुद्दा वाचते आणि त्याचं स्पष्टीकरण करते। सुरुवातीला बघा, एक विनोदी प्रसंग, विनोद दाखवलेला आहे। परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता। बायको नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगर। आता इथे विनोद काय निर्माण झाला तुमच्या लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो। इथे विनोद असा झाला की बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का असं म्हणण्याऐवजी बायकोनी खरं
बनवू का? तर ती म्हणते तुम्हाला उत्तप्पा बनवू का? आणि म्हणून मग नवऱ्याला असं वाटतं की एखादा जादूकर कसं की सस्याचं कबूतर करतो, कबुतराचा ससा करतो, असं काहीतरी तो करतो, तसं बायको आपल्या उत्तप्पात रूपांतर करणार आहे आणि मग उत्तप्पा असा काहीतरी प्रकार घडतोय असा विनोद त्या नवऱ्याच्या मनामध्ये येतो आणि म्हणून तो म्हणतो की नको, मी माणूसच ठीक आहे. आता इथे विनोद निर्माण झालाय, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. बनवणे हे जे क्रियापद आहे तर हे हिंदीतून मराठीत आलेले आहे. आपण याच्यामध्ये वाचूया, तिथेही लेखिकेने तेच दिले. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलंय. मराठीत खरं तर प्रत्येक शब्दाला, प्रत्येक स्वयंपाकघरातील पदार्थाला वेगवेगळा बनवण्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत. जसं मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीला टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे, अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. आपण बघा बऱ्याच वेळेला मी पोळ्या बनवल्या, मी भाजी बनवली, मी कढी बनवली, मी आमटी बनवली, असंच आपण म्हणतो. पण हे चुकीचं आहे. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे काय? तर मराठीत बनवणे म्हणजे फसवणे हा शब्द आहे, लक्षात घ्या. आणि इथे आपल्याला फसवणे हा शब्दाचा प्रयोग करायचाच नाहीये. आपल्याला एखादी गोष्ट तयार करणे अशासाठी आपण बनवणे वापरलेला आहे, पण तो चुकीच्या ठिकाणी आपण वापरतोय. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती. आता आपल्या मराठीचे काही खास वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर वैशिष्ट्य कुठलं? मराठी भाषेचे वैशिष्ट्य लक्षात घ्या. तर पहिलं वैशिष्ट्य लेखिकेने सांगितलं की खास मराठी ढंगाचे शब्दप्रयोग. बघा, आता मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती. मराठीत मारणे हे क्रियापद, एक क्रियापद घेतले तरी ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. म्हणजे मारणे म्हणजे फक्त मार देणे हा एकच अर्थ इथे अभिप्रेत नाहीये, तो कुठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत आहे. आता असेच आपण इथे जसं मारणे हा शब्द प्रयोग दिलेला आहे तसंच आपण इतरही शब्द करू शकतो. जसं आता उदाहरणार्थ लागणे हा शब्द घेतला तर आपण म्हणतो की मला भूक लागली, मला तहान लागली, तसंच मला लॉटरी लागली, चालताना मला ठेच लागली, मला गाडी लागते. म्हणजे लागणे हा शब्दप्रयोग प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. किंवा खाणे क्रियापद घेतलं, खाणे क्रियापद तर अन्न खातो आपण, तसंच आपण डोकंही खातो कोणाचं तरी, किंवा वेळही खाल्ल्या जातो. म्हणजे खाणे हा शब्दप्रयोग प्रत्येक वेळेला काहीतरी खाणं, अन्न ग्रहण करतं तसं अन्न खातो तशा पद्धतीनेच वापरलेलं आहे असं नाही. इथे आणखीन एक मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की लेखिकेनेच दिलेलं भाषा प्रकाश या पुस्तकामध्ये त्यांनी असंच एका क्रियापदाचं किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो हे मी थोडंसं वाचूनच दाखवते, म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं गंमतही कळेल आणि मजा येईल. बघा, आता बहुढंगी क्रियापदे. अशा मराठीतील काही क्रियापदे हे बहुढंगी असतात. आपले रूप न बदलता ते नवनवा अर्थ व्यक्त करू पाहतात. अशाच एका क्रियापदाचं बहुढंगी क्रियापद पडणे हे इथे त्यांनी दिलेलं आहे. एक, त्या चर्चेत ती अगदी एकटी पडली. आता एकटी पडली म्हणजे तिच्या विचारांना इतरांनी पाठिंबा दिला नाही. तिची केवढी इस्टेट पडून आहे, म्हणजे इस्टेट वापराशिवायच तशी राहिलेली आहे. दर महिन्याला पगारातील ठराविक रक्कम फंडात पडते. येथे पडते म्हणजे जमा होते. वेळ पडली तर मी येईल तुझ्याबरोबर. वेळ पडली म्हणजे इथे गरज लागली तर. प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी मते पडल्यामुळे, म्हणजे कमी मते मिळाल्यामुळे निवडणुकीत तो उमेदवार पडला, म्हणजे इथे पराभूत झाला. सध्या कांद्याचे दर पडले आहे, म्हणजे दर कमी झाले आहेत. गनीम तुटून पडला, म्हणजे शत्रूने आक्रमकपणे चालून आला.
दाट नीट घासा नाहीतर पिवळे पडतील. पिवळे पडतील म्हणजे पिवळे होतील. झाडावरून खाली पडलेले फळ पाहून न्यूटनला गहन प्रश्न पडले. आता म्हणजे प्रश्न मनात निर्माण झाले. अशी विविध उदाहरणं दिलेली. याशिवायच ऊन पडते, थंडी पडते, काळोख पडतो, पाऊस पडतो, इंद्रधनुष्य देखील पडते, वारा पडतो, वारा कमी होतो, अशा अर्थाने आपल्याला वेगवेगळे पडणे हे क्रियापद वापरता येईल. तसंच आणखीन धंद्यात पडणे, प्रेमात पडणे अशासारखे सुद्धा आपण शब्दप्रयोग करत असतो. यानंतर म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल की मराठी ढंगाचे शब्दप्रयोग हे आपल्या मराठी भाषेचं खास वैशिष्ट्य आहे. तसंच शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली आहे बरं का. आता जसं शब्दप्रयोग आपण खास मराठी भाषिक लोकांनाच हे शब्दप्रयोग जास्त लक्षात येतील, इतर भाषिक लोकांना हे समजणं अवघड जाईल. तसंच वाक्प्रचार हे सुद्धा आपल्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. आता उदाहरणं बघा. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा काही खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे. यातही फरक लक्षात घ्यायला हवा. आता तसंच आपण बघा जीव भांड्यात पडणे. आता जीव भांड्यात पडणे याचा अर्थ खराच जीव भांड्यात पडतो का, तर इथे उलट काय अर्थ आहे की खूप आनंद होणे. किंवा भीष्म धारातीर्थ पडला म्हणजे काय झालं तर मृत्युमुखी पडला असा आपण वाक्प्रचार वापरत असतो. किंवा गंगेत घोडं न्हालं. आता गंगेत घोडं न्हालं म्हणजे काय झालं की एखादं काम आपलं पूर्ण झालं. तर आपण असे वाक्प्रचार वापरतो आणि ही सुद्धा आपल्या भाषेची वैशिष्ट्य आहे. आता रूढ अर्थाने शब्द वापरणं तुम्हाला याच्याबद्दल थोडंसं अधिक विश्लेषण करून सांगते की शब्दशक्ती आहे. शब्दांच्या 3 शक्ती आहेत शब्दांच्या. तर ह्या पण आपल्याला माहिती असल्या पाहिजे. एक म्हणजे अभिधा. अभिधा म्हणजे जसा शब्द आहे तसाच त्याचा अर्थ घ्यायचा, म्हणजे शब्दशः अर्थ घेणं म्हणजे अभिधा शक्ती होय. शब्दशः अर्थ घ्यायचा. दुसरा आहे व्यंजना. व्यंजना म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा आणि दुसरा त्याचा वेगळा अर्थ सुद्धा येतो. उदाहरणार्थ असं आपण म्हटलं की माझ्या पानिपतच्या युद्धामध्ये 1.25 लाख बांगड्या फुटल्या. आता 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे खरंच 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे वीरमरण आल्यानंतर एखादी विधवा स्त्री तिच्या बांगड्या फोडते. त्यामुळे इथे 1.25 लाख माणसं मेली हा दुसराही अर्थ येतो आणि शब्दार्थ येतो की खरंच बांगड्या फुटल्या 1.25 लाख म्हणजे व्यंजना. आणि तिसरे लक्षण किंवा लक्षार्थ. इथे लक्षार्थ म्हणा, व्यंग्यार्थ म्हणा आणि अभिधा. अभिधा, व्यंग्यार्थ, लक्षार्थ असंही म्हणू शकतो. लक्षार्थामध्ये शब्दशः अर्थ अजिबात घेतला जात नाही. रूढ जो अर्थ आहे तो इथे लागू पडत नाही. उदाहरणार्थ आपण सहज म्हणतो की माझ्या घरावरून हत्ती गेला. आता घरावरून हत्ती गेला म्हणजे घरावरून हत्ती जात नसतो, तो घरासमोरून जात असतो. पण आपण बोलताना बोलतो माझ्या घरावरून हत्ती गेला. तर इथे असते की लक्षार्थ किंवा लक्षणाशक्ती इथे कार्यरत असते. हे सुद्धा आपल्याला माहिती हवं. आता कधी कधी असं होतं की आपण क्रियापदाचा नेमका अर्थ लक्षात घेतला नाही किंवा एकाऐवजी आपण दुसरे जर क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होते. असे अनेक उदाहरण आपल्याला देता येईल की एकाऐवजी आपण दुसरेच क्रियापद वापरले. आता इथे त्यांनी दिलेलं आहे उदाहरणार्थ बघा. क्रियापद वापरणे म्हणजे अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. म्हणजे एखादा अंगाला लावणे म्हणजे आपण कुठनं अंगाला लावतो, पण एखादी जबाबदारी अंगावर घेणे म्हणजे आपण चुकीचा अर्थ चुकीचं क्रियापद वेगळ्या ठिकाणी वापरलं तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मग अर्थाचा अनर्थ कधी कुठला येतो? एक म्हणजे क्रियापद एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. मग आता असा अर्थाचा अनर्थ होऊ नये यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. एक म्हणजे शब्दकोश वापरायची आपल्याला सवय करायची. तुम्हाला 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये झालेल्या स्थूल वाचनामध्ये शब्दकोश, 9वीमध्ये तुम्हाला विश्वकोश याची माहिती होते. कोश म्हणजे काय तुम्हाला माहिती झाले.
पण घरी आपण जसं इंग्रजी स्पेलिंग बघण्यासाठी आपण डिक्शनरी जेवढ्या प्रमाणात वापरतो तेवढा आपण काही मराठीचा शब्दकोश वापरत नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला जर एखादा शब्द समजला नाही किंवा एखाद्या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला समजायला हवा असेल तर आपण शब्दकोशाचा वापर केला पाहिजे आणि आपल्या घरी शब्दकोश असलाच पाहिजे. आता त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण शब्दकोशामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला नेमका अर्थ कसा मिळेल बघा. अक्कलवान हा शब्द आहे. अक्कलवान म्हणजे हुशार मुलगा किंवा हुशार. पण अकलेचा कांदा म्हटलं तर मग अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा, मूर्ख असा त्याचा अर्थ आहे. पण हे आपल्याला कधी कळू शकतं जर आपण शब्दकोशाचा आपण वापरत असू तर. अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले कौतुक करतंय का कोण आपली फिरकी घेत आहे हेच आपल्याला कळणार नाही. आता अर्थाचा अनर्थ होतो. एक म्हणजे कळलं तुम्हाला की आपल्याला क्रियापद चुकीचं वापरलं तर. तसंच जर क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला जर प्रत्यय लावताना आपण नीट काळजी घेतली नाही तरीही अर्थाचा अनर्थ होतो. बघा आता उदाहरणार्थ मी आता सांगितलं त्याप्रमाणे की अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. आता इथे अंगाला लावणे आणि अंगावर ला आणि वर हे प्रत्यय लावले. आता अंगाला लावणे म्हणजे मी जसं म्हटलं की उठणं आपण अंगाला लावतो, पण अंगावर घेणे म्हणजे एखादी जबाबदारी आपण स्वीकारणं त्याला आपण म्हणणार आहोत अंगावर घेणे. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी. आणि तिच्याशी हसणे म्हणजे गप्पा मारत असताना सहजपणे आपण हसतो त्यामुळे तिच्याशी हसणे. यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर तर प्रत्ययाची जागा अत्यंत अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे. आता तुझी मदत करणे याऐवजी काय पाहिजे खरं तर तुला मदत करणे. तू हे सर्वनाम आहे पण इथे तुझी न घेता तुला मदत करणे. आपण मदत दुसऱ्याला करत असतो, ला दुसऱ्याला म्हणजे इतरांना करत असतो म्हणून तुला मदत करणे हे पाहिजे. तसंच त्यांचे धन्यवादाऐवजी आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे असे आपण शब्द वापरायला हवे. आता भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात. कारण का तर भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. विद्यार्थी मित्रांनो, बदलणे हा भाषेचा मूळ स्थायीभाव आहे. भाषा ही नित्य बदलत असते. ती एकच एक राहू शकत नाही. एकच एक राहिली तर भाषा ही मृत होते. बदलत असतं, कळत न कळत बदल होत असतात. पण भाषा ही तशी नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवीन इंग्रजी शब्द स्वीकारलेले आहेत, आत्मसात केलेले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले. जसं टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसतानाही इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठीचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. आता गरज नसतानाही इतर भाषेचे शब्द म्हणजे काय? जर आपल्याला मराठी शब्द येत असेल, तो आपला नेहमीच्या चलनातला नेहमीतल्या वापरातला शब्द असेल तर तो शब्द टाळून का म्हणून आपण इतर भाषेतले शब्द वापरायचे? जर प्रतिशब्द नसेल तर तुम्ही वापरलं ठीक आहे, पण मराठीतला शब्द आपण नेहमी वापरतो, दैनंदिन जीवनातला तो भाग आहे आणि तो टाळायचा आणि दुसऱ्या भाषेतला शब्द का म्हणून उचलून घ्यायचा? आता जसं उदाहरण बघा, आता मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? मी अभ्यास केला आपण नेहमी म्हणू शकतो. अभ्यास काय आपल्या परिचयाचा शब्द नाही आहे, पण तरी पण इंग्रजी भाषेचा वापर जास्त करायची हौस आपली, तर त्यासाठी मी स्टडी केली. आता स्टडी हे इकारांत आहे, स्त्रीलिंगी आहे, म्हणून त्याचं काय झालं? केली. अभ्यास केला हे किती चुकीचं वाटतंय, पण नको इतकं इंग्रजी किंवा इतर भाषेचे शब्द वापरणं, त्यामुळे अशी फजिती होते किंवा असं चुकीचं होतं. तसंच बघा, आता तुम्हाला असं वाटेल की इतर भाषेचे जे आपण शब्द वापरतो तर ते आपले इतके रूढ झालेले आहेत, ते कधी कधी आपल्याला असं वाटतं की ते मराठीतलेच आहे की काय. उदाहरणार्थ बघा, कन्नड भाषेमध्ये अक्का, अडकित्ता, खलबत्ता, हे अडकित्ता खलबत्ता आपल्याला माहिती नाही कन्नड भाषेतले, हे मराठीच वाटतात. किंवा फारसी भाषेतले बघा, पेशवा, फडणवीस, जंगल, खर्च, दुकान, हे शब्द फारसी भाषेतले.